नमस्कार, आज आपण मसाबा ब्लाऊजची नेक ड्राफ्टिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर मी इथे सगळ्यात आधी प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजची छान अशी ड्राफ्टिंग करून कटिंग करून घेतलेली आहे। फ्रंट साईडला मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे, कारण हे अर्धा इंचाचं मार्जिन जे आहे ते आपल्या हुकाय पट्टीसाठी आहे। 7 इंचाचं शोल्डर आहे, तर मार्जिनपासून पुढे 2.5 इंचावर मार्किंग करायची। त्यानंतर पुढे जितकाही गॅप आहे तिथे कॉर्नरला एक अर्धा इंचापेक्षा कमी अशी मार्किंग करून त्याचा मध्य काढायचा। मध्य काढल्यानंतर आपल्याला जी 2.5 इंचाची मार्किंग आहे तिथून खाली 7.25 इंचावर मार्किंग करायची आहे आणि छान असा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे नेक ड्राफ्टिंगसाठी। आता इथे बघा हा बॉक्स रेडी झालेला आहे। त्यानंतर याच लाईनीवरती आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे। मध्याची जी मार्किंग आहे तिथून खाली 5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही 3.5 आणि 5 अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा नेकला शेप द्यायचा आहे। तुम्हाला जोही द्यायचा असेल तो शेप द्यायचा इथे। त्यानंतर आपल्याला इथे कर्व आकार द्यायचा आहे, स्ट्रेट आकार द्यायचा नाही, म्हणजे आपली नेक डिझाईन ही छान दिसते आणि शोल्डर पट्टीसुद्धा कमी होत नाही। आता इथे बघा आपली ही नेक ड्राफ्टिंग करून रेडी झालेली आहे। आता मी हे इथे कट करणार नाही, मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा। आणि इथे बघा लाईट आहे, इथे आपण डार्क करून घेऊया। आता हे आपण व्यवस्थित डार्क करून घेतल्यानंतर हे आपण कट करणार नाही, आपण मेन फॅब्रिक कट करून त्यावर हा नेक जसा आहे तसाच ठेवून जी मार्किंग आहे त्यावरच आपल्याला स्टिचिंग करायची आहे, म्हणजे आपला नेक जो आहे तो फिनिशिंगमध्ये येईल। स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट असा टाकणार आहे, तो तुम्ही आवर्जून बघा। आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।